नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला मालिकेचे नवनवीन एपिसोड सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर नवरी मिळे हिटलरला या मालिकेमध्ये काय घडलं? लीला ही घरी असते तेव्हा तिला एक कंपनी कडून ऑडिशनसाठी कॉल येतो. तर लीला जाम खुश होते. ती तयारी करून ऑडिशनला निघते. दुसरीकडे किशोर जहागीरदार म्हणजे दुर्गाचा नवरा हा एजे हाऊसला यायला निघतो आणि तो एजे हाऊसला पोहोचतो. तो जसा घरात एंट्री घेतो त्याला सर्वात अगोदर आजी भेटतात. आजीला पाहून तो आजीच्या पाया पडतो आणि त्यांची माफी मागतो. आजी त्याला उचलते आणि घट्ट अशी मिठी मारते. किशोरला पाहून लक्ष्मी आणि सरस्वती जाम खुश होतात. पण दुर्गाच्या चेहऱ्यावर 12 वाजले असतात. त्यामागचे काय रहस्य आहे ते आपल्याला समोर बघायला मिळेलच. वरून एजे येत असतो. एजेला पाहून किशोर त्यांच्या पाया पडतो आणि माफी मागतो. मी सुधारलो आहे. माझी चूक मला कळलेली आहे. मला एक चान्स द्या असं बोलतो. एजे पण त्याला माफ करून देतो आणि निघून जातो. इकडे लीला ऑडिशनला निघाली असते. ती देवाला प्रार्थना करत असते. तेवढ्यात रस्त्यात तिला चक्कर येते आणि ती किशोर जहागीरच्या गाडीला येऊन धडकते. किशोर गाडीतून उतरतो. लीलाला बघतो. तो लीलाला लगेच हॉस्पिटल घेऊन जातो. तिच्यावर उपचार करतो. किशोर बाहेर वेट करत असतो. त्यानंतर नर्स किशोरला आवाज देते आणि लीलाचा ब्लड रिपोर्ट देते. ते रिपोर्ट पाहून किशोरला खूप खुशी होते आणि किशोर बोलतो की एजे सोबत याच मुलीचे लग्न व्हायला पाहिजे, कारण की लीला ही आई होऊ शकत नाही हे त्याला कळलेलं असतं. असा काहीसा भाग आपल्याला पाहायला मिळणार आहे. धन्यवाद.